स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावरती हल्ला। नक्षलींच्या हल्ल्यात 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी। नवी मुंबईमध्ये टोरस कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका। गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयात निवडणूक याचिका। नियमांचं उल्लंघन, ईव्हीएम मध्ये छेडछाड, मतदार याद्यांमधल्या घोळ्यांवरती ठेवलं बोट। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी क्राईम ब्रांच कडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल। सिद्दीकींच्या हत्येमागे एक नाही तर 3 कारण असल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख। संतोष देशमुख या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडे यांच्या पाठीशी। मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये बीड, परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल। परभणीमधल्या मोर्चात धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे अडचणीत। अजित पवारांवरच्या टीकेवरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी। धस यांनी सार्वजनिक मंचावरती बोलू नये, बावनकुळे यांनी टोचले होते कान। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात। वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड, परळीच्या गुंडांकडून धोका। शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती। पर्दे में रहने दो, पर्दा न उठाओ। पवारांच्या चिठ्ठीवरती छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या सोहळ्यामध्ये पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी।